नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज जे बामणडोंगरीमध्ये EWC फ्लॅट आहे त्याच्या 15 माळ्याची बिल्डिंग आहे ना, फ्लोअरला कसा व्ह्यू आहे ते दाखवणार आहे. तर मी आता आहे 15 माळ्यावर. तर तुम्ही हे बघू शकता, माझ्यासमोर हा फ्लॅट आहे 1502. हे 1502चा फ्लॅट आहे. आणि मी ऑलरेडी हा व्हिडिओ फ्लॅटचा सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे बामणडोंगरीचा, पण तुम्हाला हा 15 फ्लोअरवरून हा व्ह्यू कसा दिसेल ते दाखवणार आहे. तर पहिला तर मी आता एंटर करतोय. हे बघा हॉलचा एरिया आहे. हा हॉल बघा, थोडा घाण आहे, साफ नाही ठेवला आहे लोकांनी. हे हॉल झाला. नंतर हा माझ्या जस्ट राईट साईडला किचन आणि बाथरूम आहे इथे. हे बघा, हे बाथरूम झाला. त्याच्यानंतर सेम आहे तो, मी ऑलरेडी दाखवला आहे ब्लॉगमध्ये माझा. आणि हा टॉयलेट झाला, WC टॉयलेट आहे, ठीक आहे. आणि L शेपमध्ये किचन आहे. हा L शेपमध्ये किचन. बाकी वरती स्पेस दिला आहे, खाली कॅबिनेट दिला आहे मॉड्युलर किचनसाठी. वॉश बेसिन आहे आणि हँड वॉश बेसिन आहे. थोडा एरिया घाण आहे, पण तुम्हाला मला फक्त व्ह्यू दाखवायचा होता इकडचा. इथून व्ह्यू कसा दिसतो, सी फेसिंग व्ह्यू. तर आता भाई हे बघा व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे इथून. हा मी बेडरूममध्ये उभा आहे आता. आणि बेडरूममध्ये तुम्ही बघा व्ह्यू कसा आहे. पहिला तर तुम्ही बघा, इथे जिओ इन्स्टिट्यूट आहे, ते पण दोन बनवलं आहे, 2 बिल्डिंग आहे जिओ इन्स्टिट्यूटचा. बाकी वरचं कंपाऊंड बघा, वरून कंपाऊंड दाखवते मी. हे बामणडोंगरीचा फेज 1 आहे, आय थिंक फेज 1चा कंपाऊंड आहे. आणि तिकडे फुटबॉल ग्राउंड आहे, मला वाटतं फुटबॉल ग्राउंड आहे. माहिती नाही काय, फुटबॉल ग्राउंडच वाटतं आहे मला. त्याच्यानंतर बाकीच्या इथे सी फेसिंग बघा, इथे अरेबियन सी. आणि अटल सेतू बघा, त्या साईडला अटल सेतू आहे, तो तुम्हाला दिसत असेल, तो अटल सेतू. एक नंबर व्ह्यू आहे भाई, एक नंबर व्ह्यू, भारी व्ह्यू आहे इथून. म्हणजे हा फेसिंग ज्याला भेटला असेल ना, ते खूप लकी आहे. तो मस्त होता ना व्ह्यू. तर आता तुम्हाला मी थोडा बाहेरचा दाखवतो. हे 15व्या फ्लोअर आहे, 15व्या फ्लोअर. आणि मी आता चाललो 1508मध्ये. 1508चा फ्लॅट पण ओपन आहे. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता मी हॉलमध्ये आहे. हॉलमधून तुम्ही व्ह्यू बघा कसा आहे. हे बघा भाई, अटल सेतू दिसतो आहे इथून पुन्हा. एक नंबर व्ह्यू आहे इथून. मस्त केलं आहे कन्स्ट्रक्शन. खरंच हा बामणडोंगरी खारघरपूर लोकेशन ना एक नंबर बनवलं आहे. पैसा वसूल प्रोजेक्ट आहे हा. हे बघा इथून व्ह्यू. हे इकडचं कंपाऊंड बघा वरून, एरियल व्ह्यू बघा. तो गार्डन आहे, गार्डनचा एरिया. आणि तो कम्युनिटी हॉल आहे. नाही, तो कम्युनिटी हॉल नाही आहे, तो मीटर रूम आहे. कम्युनिटी हॉल थोडा मोठा आहे, इथे दिसत नाही आहे. हा गझिबो सिटिंग एरिया इथे खाली, हे गझिबो सिटिंग एरिया. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता तो बामणडोंगरी रेल्वे स्टेशन. एक नंबर व्ह्यू आहे. बाकी तर ठीक आहे. 2 फ्लॅट चालू होतं इथे. मला 2 फ्लॅटचा व्ह्यू दाखवला. आणि हा डकचा एरिया आहे का? डक नाही, हाच्या वायरिंग आहे सर्व. हे सर्व वायरिंग केलेलं आहे. तो लँड केबल वगैरे टाकला असेल इथून. हे सर्व केबल ना आतून टाकलेलं आहे. तुम्हाला जर केबल कनेक्ट करायचं असेल ना, तुमचा नंबर वगैरे दिला असेल इथे, तुम्ही ते डायरेक्टली कनेक्ट करू शकता. वायफायचं कनेक्शन, तुमच्या TVचं कनेक्शन, केबल कनेक्शन, डिशचं कनेक्शन सर्व येतेच आहे आतमध्ये. पण हे फिनिशिंग एवढा भारी दिलं आहे ना, हां, एवढा मस्त लॉक वगैरे लावून दिला आहे LNTने. मस्त दिलं आहे. हा सिस्टमॅटिकली बनवलं आहे. मस्त होता ना. बाकी अजून दाखवतो हे फ्लोअरवरती अजून काय काय आहे. ठीक आहे, बाकीचा फ्लॅट बंद आहे इथे. तर थोडा चेक करतो टेरेस वगैरे चालू आहे का. टेरेस चालू असेल तर टेरेस दाखवतो तुम्हाला. तर हे बघा टेरेसचा एरिया, हा टेरेस फ्लोअर आहे.
हा टॅरेसचा एरिया आहे. टॅरेसचा डोअर बंद केलं ना. हे डोअर असेल चालू आहे इथे. या टॅरेसवरचा व्ह्यू आहे. इथे सोलार पॅनल लावलेला आहे टॅरेसवरती. बाकी इथे पार्किंग वगैरे बघा, पार्किंग केलेलं आहे. हे बघा वरती टँक आहेत. आणि टॅरेसवरून तुम्हाला व्ह्यू दाखवतोय आता. आणि टॅरेसवरून व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. मस्त व्ह्यू आहे टॅरेसवरून. हे सर्व टँक आहे वरती, क्लोज टँक आहे, वॉटर टँक. हे सर्व हायड्रो पंप लावला आहे. हे पंप लावला आहे, सेंट्रिफ्युगल पंप. ओव्हरऑल L&Tने कन्स्ट्रक्शन चांगला केलं आहे, खरंच चांगला केलं आहे. हे टेरिसचा एरिया होता. वातावरण बघू शकता एकदम शांत आहे. इकडचा तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, तरी पण मी या व्हिडिओमध्ये थोडाफार दाखवतो कसं आहे इथे. हे तुम्ही कंपाऊंड बघू शकता. आणि इथे ना पब्लिक एरियाला कॅमेरा वगैरे बसवून दिलेला आहे सिडकोने. एकदम मस्त एरिया आहे. हे बघा गार्डन आहे. कम्युनिटी हॉल बघितला का तुम्ही? कम्युनिटी हॉल पण आहे इथे. हे बघा गार्डनचा एरिया, तो गझिबो सिटिंगचा एरिया आणि तो बाकीचं बिल्डिंग. भरपूर लोकांचं पोझिशन झालेलं आहे इथे. आणि मित्रांनो असा क्लोज पार्किंग दिलं आहे बामणडोंगरीमध्ये. मित्रांनो हे बघा कम्युनिटी हॉल. मागच्या वेळी तुम्हाला दाखवलेला, यावेळी परत दाखवतो मी थोडा. पुन्हा सेंटरला दिला आहे कम्युनिटी हॉल. हे कॉमन कम्युनिटी हॉल आहे. आणि जस्ट कम्युनिटी हॉलच्या समोर मला वाटतं बास्केटबॉल कोर्ट आहे. ते पण काम चालू होतं मागच्या वेळी. हे बघा कम्युनिटी हॉल आहे आणि हा बास्केटबॉल कोर्ट. तो सिटिंग एरिया आहे आणि हा कोर्ट आहे. हे बघा कम्युनिटी हॉल. इथे कम्युनिटी हॉल तर लॉक आहे का? हां लॉक चालू आहे. हे बघा कम्युनिटी हॉल. इथे पण मस्त कॅमेरा वगैरे लावून दिलेला आहे. खूप मोठा आहे. या आतमध्ये या. त्या साईडला चेंजिंग रूम पण आहे. हे बघा कम्युनिटी हॉल. आणि बाहेर त्या साईडला दुसऱ्या साईडला चेंजिंग रूम पण आहे. इकडचं लॉक. इथे चेंजिंग रूम आणि वॉशरूम वगैरे बनवलं आहे. हे बघा हे वॉशरूम वगैरे सर्व दिलं आहे. इथे वॉशरूम आहे आणि इथे किचन दिलं आहे. छोटा किचन बनवला आहे इथे. हे तुमचा कम्युनिटी हॉल. फिटनेस सेंटरच्या समोर EA40ची बिल्डिंग आहे. आणि मला बाकीच्या ही पण बिल्डिंगवर नंबर दिसत नाही आहे. ब्लू बिल्डिंग आहे, येलो बिल्डिंग, परत एक ब्लू बिल्डिंग आहे फिटनेस सेंटरच्या समोर. फिटनेस सेंटर म्हणा किंवा कम्युनिटी हॉल म्हणा. ठीक आहे. आणि एक असेंब्ली पॉईंट पण दिसत आहे मला. तो असेंब्ली पॉईंट आहे. काही इमर्जन्सी झाला तर तिकडे असेंब्ली पॉईंट बनवला आहे. बाकी गार्डन वगैरे वेल मेंटेन केलेलं आहे. फुलं वगैरे आलेलं आहे गार्डनमध्ये बघा. मस्त झालं आहे. आणि हे बघा इथे पण इक्विपमेंट दिलेलं आहे गार्डनमध्ये. चिल्ड्रन प्ले एरिया. हा जस्ट कम्युनिटी हॉलच्या बाजूलाच आहे. आणि हे मीटर रूम. असा एक्सरसाइज करण्यासाठी हे एक इक्विपमेंट पण लावून दिलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बामणडोंगरीचा जे EWC फ्लॅट आहे, EWC बिल्डिंग आहे, त्याच्यासमोर डीमार्ट पण आहे आणि हॉट इडली करून आउटलेट आहे. हे बघा हे मेन पॉईंट तुम्ही डीमार्ट मला दाखवायचं होता. ते तुम्ही डीमार्ट इथे बघू शकता. ऑनलाईन बुक करायचं आणि इथून पिकअप करायचं. ते तुम्ही बघू शकता डीमार्ट आहे. बाकी मित्रांनो बाहेरचा व्ह्यू बघा जरा. बामणडोंगरी EWS मस्त भारी व्ह्यू आहे. मला
हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय.